मोठी बातमी आहे कोल्हापुरातनं। नांदणी मठ परिसरामध्ये आज नागरिक उपोषण करणार आहेत। माधुरी हत्तीणीच्या परतीसाठी नागरिक एक दिवसीय उपोषण करणार आहेत। माधुरी हत्तीणीला परत पाठवण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे आणि त्याच्याच निषेधार्थ हे लाक्षणिक उपोषण आज केलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडे। भूषण, किती वाजल्यापासून हे उपोषण सुरू होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असेल, काय माहिती याबद्दल? नक्कीच नांदणी मठामधून ही सगळी माधुरी हत्ती जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि याच माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर नांदणी मठावर आणलं जावं या मागणीसाठी आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे ते केलं जातंय। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनामध्ये आपण बघतोय माजी मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर नांदणी ग्रामस्थ देखील आज या मोठ्या संख्येने या सगळ्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत। घरामध्ये पूर्णतः उपवास ठेवून ग्रामस्थांनी हे सगळं आंदोलन आहे ते सुरू केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय हाय पॉवर कमिटीनं या सगळ्या माधुरी हत्तीनीला नांदणी मठामध्ये आणण्याची परवानगी आहे ती दिलेली आहे। मात्र ही कमिटी ज्या हाय पॉवर कमिटीनं जे काही सदस्य समिती नेमलेली आहे ती या ठिकाणी येत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीसाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप या सगळ्या ग्रामस्थांकडून केला जातोय। येत्या 13 सप्टेंबरला शांतीसागर महाराजांची चा एक कार्यक्रम या सगळ्या नांदणी मठामध्ये होणार आहे आणि त्यापूर्वी ही माधुरी हत्ती जी आहे ती नांदणी मठामध्ये यावे अशा पद्धतीची मागणी देखील या निमित्तानं केली जाणार आहे। आज सायंकाळी पुढच्या आंदोलनाची दिशा देखील ठरवली जाणार आहे किंवा मोठी घोषणा देखील या निमित्तानं केली जाणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा माधुरी हत्तीनीला या सगळ्या नांदणी मठामध्ये आणण्यासाठी आंदोलन तीव्र होताना आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या आंदोलनामध्ये नांदणी ग्रामस्थ असतील राजू शेट्टी आहेत ते सहभागी झाले आहेत। आज दिवसभर हे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू राहणार आहे। भूषण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि संपूर्ण दिवसभर या उपोषणासंदर्भातले अपडेट घेत राहू।